वेलकम गाईज, वेलकम टू ऑफिसर्स करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल. आणि आज तारीख आहे 6 जून 2020 आणि आजही आपण रोजच्या प्रमाणे बघणार आहोत द हिंदू एडिटोरियलचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन, वर्ड टू वर्ड, फ्रेज टू फ्रेज, क्लॉज टू क्लॉज आणि सेंटेन्स टू सेंटेन्स. याचा वापर कसा करायचा, तर हे एकदा जसच्या तसं वाचायचं, मग हे व्हिडिओ ऐकून समजून घ्यायचं आणि यातला प्रत्येक सेंटेन्स जोपर्यंत एका दमात म्हणता येत नाही तोपर्यंत मग प्रत्येक सेंटेन्स मोठ्याने वाचायचा, मनातल्या मनात नाही. आणि हे आर्टिकल मी जसंच्या तसं कॉपी पेस्ट केलंय, फक्त प्रत्येक सेंटेन्स वेगळं करून त्याला नंबर दिलेला आहे. यात काही मी बदल केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडून वाचायची गरज नाही, इथंच वाचलाच तरी चालून जाईल. ओके, ठीक आहे, चला. शाईन अ लाईट ऑन रिट्रॅक्शन ऑफ अ रिसर्च पेपर. प्रकाश प्रकाशने ऑन रिट्रॅक्शन ऑफ रिसर्च पेपर, रिसर्च पेपरच्या माघारीवरती हे आर्टिकल आहे. The scientific process must be protected from those seeking power and riches. सायंटिफिक प्रोसेस ही प्रोटेक्ट केल्याच पाहिजे अशापासून जे बघतात किंवा जे शोधतात किंवा जे अपेक्षा करतात पॉवरची आणि श्रीमंतीची. 2 weeks ago, a study in the Lancet, perhaps the most influential medical journal in the world, found no benefit from the use of hydroxychloroquine HCQ, a well-known anti-malarial, to treat sick COVID-19 patients. काय 2 आठवड्यापूर्वी लॅन्सेट मधली स्टडी, काय 2 आठवड्यापूर्वी एक स्टडी लॅन्सेट मधली, पर्याप्स कदाचित जे आहे सगळ्यात प्रभावी मेडिकलचं पत्रक जगामधलं. काय 2 आठवड्यापूर्वी लॅन्सेट मधली एक स्टडी, कदाचित जगामधलं जे सगळ्यात मोस्ट इन्फ्लुएन्शियल, मोस्ट प्रभावी मेडिकल पत्रक आहे, त्या लॅन्सेट मधले एका स्टडीनं शोधलेला आहे किंवा एका स्टडीला सापडलेला आहे कोणतंच बेनिफिट नाही, म्हणजे कोणतंच बेनिफिट सापडलेलं नाहीये फ्रॉम द यूज ऑफ हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या यूज पासून कोणतंच बेनिफिट सापडलं नाहीये. कशासाठी? टू ट्रीट सिक कोविड-19 पेशंट्स, आजारी कोविड-19 पेशंट्सला सिक करण्याकरता हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या वापराचा कोणताही बेनिफिट सापडलेला नाही. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या पुढे दिलेला आहे अ वेल नोन अँटी मटेरियल, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे माहीत असलेलं मलेरिया, मलेरियाच्या विरुद्धचं एकदम चांगल्या पद्धतीने माहीत असलेलं औषध. अँड हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या वापराचा बेनिफिटचा या स्टडीनं काही शोध केलेला नाही किंवा त्याला स्टडीला काही सापडलं नाही. टुडे आज दॅट स्टडी स्टँड्स रिट्रॅक्टेड, तो अभ्यास रिट्रॅक्टेड म्हणजे मागे घेतलेला आहे. As it had relied on a huge database as it had relied on a huge data set of about 96,000 patients sourced from 671 hospitals in 6 countries, in 6 continents, the World Health Organization, citing a do no harm principle, suspended drug trials pending a safety review. As it had relied on a huge data set of about 96,000 patients sourced from 671 hospitals in 6 continents. 6 खंडातल्या 671 हॉस्पिटल मधून सोर्स केलेल्या म्हणजे मिळवलेल्या जवळपास 96,000 पेशंट्सच्या डाटा, या भव्य दिव्य डाटावरती हे अवलंबून होतं. ॲज इट हॅड हे अवलंबून होतं म्हणून द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जसं हे अवलंबून होतं किंवा अवलंबून होतं म्हणून या दोन्हीपैकी जसा अर्थ लागेल तसा, की जसं हे एवढ्या साऱ्या गोष्टीवर अवलंबून होतं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सायटिंग अ डू नो हार्म प्रिन्सिपल, कोणालाही त्रास पोहोचवायचा नाही या तत्वाला सांगून सस्पेंडेड ड्रग ट्रायल्स पेंडिंग अ सेफ्टी रिव्ह्यू, सगळ्या ड्रग ट्रायल्स सस्पेंड केल्या सेफ्टी रिव्ह्यू पेंडिंग असेपर्यंत, म्हणजे सेफ्टी रिव्ह्यू होईपर्यंत. ठीक आहे.
This led to some countries in Europe withdrawing the drug from their own trials. याने घेऊन गेलं काही युरोपमधल्या कंट्रीजकडं विड्रॉ करत, म्हणजे त्या कंट्रीजनं विड्रॉ करत, त्या कंट्रीनं माघार घेत त्या ड्रगचा त्यांच्या स्वतःच्या ट्रायल्स मधून. Another study involving some of the same authors and relying on the same data published in the New England Journal of Medicine, which sought to answer questions on the associations between cardiovascular disease, COVID-19, and drugs that target the enzymes that play a role in facilitating the virus in attacking a host, has also been retracted. Another study, दूसरा एक अभ्यास, involving some of the same authors and relying on the same data. तेच ऑथर इन्व्हॉल्व असलेले आणि त्याच डाटावर अवलंबून असलेली स्टडी जी पब्लिश केल्या गेली होती द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन यामध्ये, या जर्नलमध्ये पब्लिश केलेली, जिनं सॉर्ट केलं होतं, जिनं मागितलं होतं किंवा जिने बघितलं होतं आन्सर करायचं, टू आन्सर क्वेश्चन्स ऑन द असोसिएशन्स, जिने बघितलं होतं आन्सर करायचे असे प्रश्न असोसिएशन वरतीचे, एकमेकांच्या संबंधावरतीचे. कशा कशाचे संबंध? बिटवीन कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, कोविड-19, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, कोविड-19 वरचे आणि अशा ड्रग्स वरतीचे जे टार्गेट करतात एन्झाईम वरती, जे टार्गेट करतात, एक मिनिट, एन्झाईमला मराठी शब्द काय, उत्प्रेरके असेल शब्द, उत्प्रेरके किंवा सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य. तर मग काय की आणखी एक स्टडी जी या सारख्याच लेखकावर अवलंबून आहे, लेखकावर आधारित आहे आणि सारख्याच डाटावर अवलंबून आहे, जी पब्लिश झाली होती न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये, जिनं बघितलं होतं असे प्रश्न आन्सर करायला ज्याचा संबंध आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज वरती, कोविड-19 वरती आणि अशा ड्रग्स वरती, अशा औषधांवरती, एक मिनिट मला बरोबर दिसतंय का बघूया, अशा औषधांवरती जे टार्गेट करतात, अशा द्रव्यांवर जे प्ले करतात असा रोल फॅसिलिटेटिंग करण्यात, म्हणजे त्या मदत करण्यात त्या व्हायरसला यजमानावर अटॅक करण्याकरता. तर हे एवढं सगळी जी काही स्टडी आहे, दुसरी एक स्टडी जिच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात, ती स्टडी ऑल्सो हॅज बीन रिट्रॅक्टेड. त्या स्टडीलाही मागे घेतल्या गेलेला आहे. बघा स्टडीसाठी हे आज झालंय. The Lancet study triggered a backlash from scientists who found problems with the methodology and more importantly the data set. The Lancet study triggered a backlash. Lancet study ना ट्रिगर केलं, उत्पन्न केलं, बॅकलॅश म्हणजे विरोध उत्पन्न केला अशा सायंटिस्ट कडून ज्यांना सापडले प्रॉब्लेम्स ह्या मेथोडॉलॉजी सोबत आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्या डाटा सेट सोबत. It emerged that mortality attributed to the disease in Australia did not match with the country's own estimates. There was no way to tally patient records and the hospitals they were so strong, and there were problems with the statistics deployed and the conclusions about the potential risk from the drug. काय? It emerged that हे बाहेर आलं की मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर attributed to the disease in Australia, ऑस्ट्रेलियामधल्या रोगांच्या संबंधीचा मृत्यूदर डिड नॉट मॅच, त्या मृत्यूदरानं मॅच केलं नाही त्या कंट्रीच्या स्वतःच्या अंदाजासोबत. देर वॉज नो वे, परत तिथं दुसरा मार्ग नव्हता, टू टॅली पेशंट रेकॉर्ड्स अँड हॉस्पिटल्स दे वर सो स्ट्रॉंग. परत तिथं काही मार्ग नव्हता पेशंटच्या रेकॉर्ड्सचा टॅली करणं हॉस्पिटल सोबत ज्यांच्यामधून ही माहिती मिळत होती. अँड देर वेर प्रॉब्लेम्स विथ स्टॅटिस्टिक्स डिप्लॉइड, आणि तेथे प्रॉब्लेम्स होते जे काही स्टॅटिस्टिक्स डिप्लॉइडला काय म्हणता येईल, स्टॅटिस्टिक्स तयार केले होते त्याच्यासोबत. अँड द कन्क्लुजन्स अबाउट पोटेन्शियल रिस्क फ्रॉम द ड्रग, आणि निष्कर्ष त्या ड्रग पासून असणाऱ्या संभाव्य धोक्याविषयीचे. The bigger concern was that the data was supplied by Surgisphere Corporation
which had a handful of employees with limited scientific expertise and claimed to have aggregated its numbers by compiling electronic health records in less than 2 months. The bigger concern was, मोठी चिंता होती की जी काही माहिती होती ती सप्लाय केल्या गेली होती सर्जिस्पेअर कॉर्पोरेशन या कंपनीद्वारे, जिच्याकडे होते एकदम बोटावर मोजण्याजोगे कर्मचारी, जे होते लिमिटेड मर्यादित वैज्ञानिक ज्ञानासोबतचे. आणि बिगर कन्सर्न होता की डाटा वॉज सप्लाइड आणि विच हॅड हार्मफुल की काय सप्लाय डाटा सप्लाय केला होता सर्जिस्पेअर कॉर्पोरेशनद्वारे, ज्याच्याकडे एकदम कमी नॉलेज असलेले तेही मोजके एम्प्लॉई होते. परत ज्या ऑर्गनायझेशननं क्लेम केलं होतं की त्यांचे नंबर ॲग्रिगेट झालेले आहेत, वाढलेले आहेत बाय इलेक्ट्रॉनिक डेथ रेकॉर्ड्स, बाय कंपाइलिंग इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स, की इलेक्ट्रॉनिकली हेल्थ रेकॉर्ड्स कंपाईल करून 2 महिन्यामध्येच त्यांचे नंबर वाढलेले आहेत, असं ज्यांनी क्लेम केलं होतं. त्याच सर्जिस्पेअर कॉर्पोरेशनकडं एकदम कमी वैज्ञानिक ज्ञान असलेले एम्प्लॉईज मोजकेच होते. त्याच्यामुळे हे मोठं कन्सर्न आहे, थोडं मोठी चिंता आहे. Experienced clinical trial specialists said this was a labor intensive process. काय अनुभवी असलेले क्लिनिकल ट्रायलचे स्पेशलिस्ट यांनी म्हणाले की ही एक लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेस होती, म्हणजे ज्याच्यामध्ये फार जास्त लेबर लोकांचा मेहनत लागत होती अशी प्रोसेस होती. मोर ओव्हर, याच्याहून जास्त म्हणजे when aspersions about the data started to swirl, the company, citing client confidentiality, said it was unable to share its data source for independent assessment. याच्याहून जास्त म्हणजे जेव्हा डाटाविषयी अस्पर्शन्स, डाटाविषयी शंका घुमू लागल्या, तेव्हा कंपनीनं क्लायंट कॉन्फिडेन्शियली दाखवत, म्हणजे क्लायंट विश्वासात असायला पाहिजे, त्याची माहिती बाहेर नाही पोहोचवायला पाहिजे असं सांगत ती कंपनी म्हणाली, असं दाखवत ती कंपनी म्हणाली की ती असमर्थ आहे तिचे डाटा सोर्सेस शेअर करायला, तिचे सोर्सेस शेअर करायला इंडिपेंडेंट असेसमेंटसाठी, स्वतंत्र तपासणीसाठी तिचे डाटा सोर्सेस शेअर करायला ती असमर्थ आहे असं कंपनी म्हणाली. In their retractions, the journals have blamed Surgispear for being opaque with its primary data. आणि त्यांच्या माघार घेण्यामध्ये जे काही पत्रक आहेत त्यांनी दोष दिलेला आहे सर्जिस्पेअर या कंपनीला, ती एकदम ओपेक असल्याबद्दल तिच्या प्रायमरी डाटा विषयी. ओपेकला काय म्हणता येईल? ओपेकला म्हणता येईल अपारदर्शक. So far, आतापर्यंत neither journal has introspected on the peer review process that led to these studies being published in the first place. आतापर्यंत कोणत्याच जर्नलनं इंट्रोस्पेक्ट केलं नाही, म्हणजे स्वतःमधली तपासणी केली नाही. इंट्रोस्पेक्टला मराठी शब्द का अंतर्मुख झाले नाही. आतापर्यंत कोणतंच पत्रक अंतर्मुख झालं नाही पीयर रिव्ह्यू प्रोसेस वरती, म्हणजे पीयर म्हणजे सारख्या लेवलच्या पदाधिकाऱ्यांकडून रिव्ह्यू केलेल्या प्रोसेस बाबतीत ते अंतर्मुख झाले नाही, ज्या प्रोसेसनं ह्या स्टडीज पहिल्यांदा पब्लिश करायला संमती दिली किंवा जिच्यामुळेच पहिल्यांदा हे पब्लिश झाले. जर पब्लिशच झाले नसते तर एवढी भानगडच झाली नसते. असं इन हिंड साईट मागे वळून पाहिलं तर इट सीम्स ऑबियस, हे स्पष्ट दिसते की दॅट a disinterested analysis would have raised eyebrows regarding data sourcing, but the post-COVID world is a panic-driven one that has left no institution or appraisal process untouched. काय इन हिंडसाइड मागे वळून पाहता हे स्पष्ट, हे एकदम ठळक वाटते की डिसइंटरेस्टेड अनालिसिस, म्हणजे कुठलाच इंटरेस्ट न ठेवता, म्हणजे एकदम डिसइंटरेस्टेडला मराठीमध्ये काय म्हणता येईल शब्द असेल, मराठीमध्ये शब्द त्याला व्यवस्थित, डिसइंटरेस्टेड म्हणजे एकदम निर्मळ मनाचे अनालिसिस याने
वुड हॅव रेज्ड आयब्रोज रिगार्डिंग डाटा सोर्सेस. यांनी आधीच भुया उंचावल्या असत्या डाटा सोर्सेसच्या बाबतीत. पण कोविडच्या नंतरचं जग हे पॅनिकनं भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणतंच इन्स्टिट्यूशन किंवा कोणतीच अप्रेझलची प्रोसेस ही सुटलेली नाहीये. म्हणजे पॅनिकनं एवढं भरलंय की बाबा हा चला जेवढे रिझल्ट द्यायला ते बघू द्या, काय रिझल्ट देतात ते देऊ द्या, असं व्यवस्थितपणे त्याच्याकडे लक्ष दिल्या जात नाही. The average peer review takes weeks and the clinical trial process months. But now the expectation is that science delivers its results like magic. काय? The average peer review takes weeks. ही सरासरी peer review म्हणजे सारख्या लोकांकडून एखादी गोष्ट बरोबर की चूक याची जी मोजणी आहे त्याला आठवडे लागतात आणि क्लिनिकल ट्रायल प्रोसेसला महिने लागतात. पण सध्या एक्सपेक्टेशन्स आहेत की विज्ञानाने त्याचे रिझल्ट एकदम मॅजिक सारखे द्यावे. फॉर इयर्स नाऊ, आता बरेच वर्ष झाले, questions have been raised on the effectiveness of the traditional time-consuming peer review process, and this has launched a welcome culture of papers being uploaded as preprints for review. काय? आता बरेच वर्ष झालं क्वेश्चन्स उचलल्या गेलेले आहेत, क्वेश्चन्स उभे केले गेलेले आहेत इफेक्टिव्हनेस वरती, ट्रॅडिशनल आणि वेळ खाणाऱ्या पेअर रिव्ह्यू प्रोसेस वरती. आणि याने लॉन्च केलेला आहे एक वेलकम कल्चर ऑफ पेपर्स. याने एक लॉन्च केलेला आहे एक स्वागतार्ह असं कल्चर, ज्याच्यामध्ये पेपर्स अपलोड केल्या जातात प्री प्रिंट्स म्हणून रिव्ह्यू साठी. आधीच पेपर अपलोड केल्या जातात रिव्ह्यू करण्यासाठी. इन द प्रेझेंट इन्स्टन्स ऑफ द HCQ imbroglio, it is the independent effort by external scientists that brought the blight to light. HCQ. In the present instance of HCQ imbroglio, सध्याच्या HCQ म्हणजे हायड्रॉक्सी क्लोरोक्विन च्या इम्ब्रॉग्लिओला काय म्हणतात बघा. इम्ब्रॉग्लिओला म्हणतात एकाच ठिकाणी राहणं. त्याला काय शब्द आहे मराठीमध्ये? वेगळा योग्य शब्द नाही बघा. म्हणजे एकाच ठिकाणी राहणे म्हणजे पुढे न जाणं. तर काय HCQच्या सध्याच्या इम्ब्रॉग्लिओमध्ये it is the independent effort by external scientists that brought the blight to light. की हे आहे एक्सटर्नल बाहेरच्या सायंटिस्टचा इंडिपेंडंट प्रयत्न ज्याने ब्लाइटला म्हणजे अनिष्ट परिणामाला उजेडात आणलं, म्हणजे चुकीच्या परिणामांना उजेडात आणलं. The key lesson is that it is a mistake to assume the scientific process as one divorced from the influence of power, privilege, finance and politics. The key lesson, महत्वाचा धडा आहे की ही एक चूक आहे असं अजून करणं की वैज्ञानिक प्रक्रिया ही वेगळी आहे पॉवर, प्रिव्हिलेज, फायनान्स आणि पॉलिटिक्सच्या इन्फ्लुएन्स पासून दूरची. ती काही वेगळी नाही, त्यासारखीच आहे. The means and methods to a scientific result matter more than results only achieved through global scrutiny. काय? The means and methods, मार्ग आणि पद्धती सायंटिफिक रिझल्ट साठीच्या ह्या मॅटर मोर करतात त्या रिझल्ट पेक्षा. निर्णयांपेक्षा मार्ग आणि पद्धती ह्या सायंटिफिक रिझल्ट करता जास्त मॅटर करतात. ओनली अचीव्ह थ्रू, आणि ह्या अचीव्ह केल्या जाऊ शकतात फक्त जागतिक तपासणीद्वारे. ओपननेस मोर दॅन ब्लेम गेम इज व्हॉट पोस्ट कोविड वर्ल्ड नीड्स नाउ. काय? मोकळेपणा ब्लेम गेमच्या ऐवजी, दोषारोप करण्याच्या ऐवजी मोकळेपणा हा आहे ज्याची पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतरच्या जगाला सध्या गरज आहे. ठीक. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये मला सांगत चला. पण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हे शेअर करा म्हणजे मॅक्झिमम तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे पोहोचतील. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम.